जे प्रोडक्ट आहे याला काय म्हणतात तर ग्लोशीट मास्क. ग्लोशीट मास्क या प्रोडक्टचं नाव आहे, हे ब्रँडचं नाव आहे. आता हा ब्रँड आपण का वापरायला पाहिजे? आपण ॲज अ वेस्टिजियन सगळ्यात पहिले आपण का वापरायला पाहिजे? लोकांना रेकमेंड करणं तर नंतरची गोष्ट झाली. तर सगळ्यात पहिले ह्या स्किन फॉर्म्युला 9च्या जी आपल्याकडे 10 प्रॉडक्ट आहेत, ही 10 प्रॉडक्ट केमिकल फ्री आहेत. काय आहेत? केमिकल फ्री आहेत. आणि जग कुठे चाललंय? केमिकल फ्री वस्तू वापरण्याकडे कल चाललाय, ऑर्गॅनिक वस्तू वापरण्याकडे लोकांचा कल चाललाय. सो आपण ट्रेंड बरोबर आहोत, आपण काळाबरोबर आहोत. ओके, सो आपल्या स्किन फॉर्म्युला 9ला का रेकमेंड करायला पाहिजे आणि ॲज अ वेस्टिजियन आपण का वापरायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये केमिकल्स नाहीत, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर का ब्रँडबद्दल थोडंसं माहिती करून घेऊया 2 मिनिटांमध्ये. तर आपली स्किन फॉर्म्युला 9ची प्रोडक्ट जी आहेत ती क्वालिटी प्रोडक्ट आहेत आणि दुसरं म्हणजे रिझल्ट देणारी, रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे, महत्वाचं. त्यानंतर मार्केटमध्ये पण प्रोडक्ट आहेत. आता ग्लोशीट मास्क सारखं मार्केटमध्ये प्रोडक्ट नाही का? आता आहे. लोकल प्रोडक्ट पण आहे, मिड सेगमेंट प्रोडक्ट पण आहेत आणि प्रीमियम कॅटेगरीची प्रोडक्ट पण आहेत, है ना? तर ॲज अ वेस्टिजियन आपण प्रीमियम कॅटेगरीचं प्रोडक्ट वापरायला पाहिजे. बाकी वापरा, परंतु हेही प्रोडक्ट आपण वापरायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर बायो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे. आता केमिकल नाही आणि बायो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे म्हणजे काय हे पण आपल्याला समजलं पाहिजे की ह्याच्यामध्ये नॅचरल कंपाऊंड्स आहेत की जे अन्नामध्ये आणि वनस्पतींमध्ये मिळतात. हे इन्ग्रेडियंट म्हणजे बायो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपल्या प्रोडक्टमध्ये वापरलं पाहिजे, वापरलेली आहेत. मग हे वापरायला पाहिजे की नाही आपण? हो नाही म्हणा. येस. सो याच्यामध्ये फळांपासून, फुलांपासून, वनस्पतींपासून आणि अन्नामधून आलेले काही घटक आहेत. सो अतिशय सेफ आहेत आपल्या त्वचेसाठी. आता मला सांगा, इथे बसलेल्या सगळ्यांना छान दिसायचे की नाही? प्लॅनला जाताना मरगळलेलं, आपल्या चेहऱ्यावर तेज नाही असं जायला आवडतं का? नाही. प्रत्येकाला वाटतं की मी प्लॅनला जाताना फ्रेश झालो पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीचा कल कशाकडे आहे तर अँटी एजिंग कडे आहे की प्रत्येकाला काय करायचंय? म्हातारं व्हायचं नाही. म्हणजे बाहेरचं तर खायचंय, तळागला सगळं खायचंय, पण म्हातारं व्हायचं नाहीये. चेहऱ्यावर सुरकुत्या नकोय, काही करायचं तर नाहीये, पण वय वाढलेला नकोय. तर तसं होणार नाही. आपल्याला काहीतरी गोष्टी इम्प्रूव्ह कराव्याच लागतील. जसं आता प्रतीकने सांगितलं की त्याने लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केली, तर लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केल्यामुळे त्याच्यामध्ये फरक झाला आणि त्याच प्रॉडक्टने अजून मिरॅक्युलस रिझल्ट त्याला मिळाले. सो प्रॉडक्टचा सुद्धा महत्त्वाचा रोल आहे, लाईफस्टाईलचा रोल आहे. आता आपली प्रोडक्ट का महत्त्वाची आहे? स्किन फॉर्म्युला 9 का इम्पॉर्टंट आहे? तर जवळजवळ 27 प्रकारचे चेहऱ्याशी, डोळ्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स मार्केटमध्ये आहेत. जवळजवळ 27 प्रॉब्लेम्स आहेत. मग 2-4 प्रॉब्लेम्स डोळ्याशी रिलेटेड असतील, काही स्किनशी रिलेटेड असतील, काही हायपर पिगमेंटेशनशी रिलेटेड असतील. तर त्याचे पण मी तुम्हाला 2-3 शब्द सांगते जे तुम्हाला उपयोगी पडतील. डोळ्याच्या रिलेटेड काय काय प्रॉब्लेम आहेत तर डार्क सर्कल, क्रोफिट म्हणजे इथे येणाऱ्या 3 लाईन आणि पफी आईज. बघा, तुम्हाला म्हातारा दिसायचं नाहीये ना, मग डोळ्याखाली जर सूज आलेली आवडेल का? आणि बघा, डोळ्याखाली सूज दिसली की समजून जायचं म्हातारा झालाय आणि हे नको असेल. आणि बघा, तुम्ही जर सिरियल बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल, इथे बघा 3 लाईन काढलेली असते, ती व्हिलन असते, ती लेडी व्हिलन असते, तो जेंट्स व्हिलन असतो. मग तुम्हाला माहितीये का? नाही. मग आपल्याकडे स्किन फॉर्म्युला 9 मध्ये प्रोडक्ट आहेत की नाही, ती वापरायला पाहिजेत की नाही? तर मग आपण पण काय दिसणार? व्हिलन. सो स्किनशी रिलेटेड पण जवळजवळ 13 प्रॉब्लेम आहेत. कोणते? तर ॲलर्जिक रिॲक्शन आहेत, रॅशेस आहेत, एक्झिमा आहे, सोरायसिस आहे, स्किन टॅग्स आहेत, येणारे काळे मोल्स आहेत, त्याच्यानंतर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, असे 13 प्रॉब्लेम्स. त्यानंतर सनशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत. सनबर्न आहे, टॅनिंग आहे, डल स्किन आहे. ज्याच्या व्यतिरिक्त पिगमेंटेशन, हार्मोनशी रिलेटेड काय आहे तर हायपर पिगमेंटेशन, वांग आहे, झाइया आहे. ही सगळे प्रॉब्लेम काय आहेत तर असे वेगवेगळे प्रॉब्लेम. एजिंगशी रिलेटेड काय आहे तर रिंकल्स आहेत, फाईन लाईन्स आहेत. सुरुवातीला छोट्या छोट्या लाईन्स असतात, मग त्याच्या सुरकुत्या होतात. त्यानंतर वेगवेगळ्या टाईप्स आहेत आपले स्किनचे. ड्राय स्किनचा टाईप आहे, ऑइली आहे आणि कॉम्बिनेशन आहे. आता हे 3 तुम्हाला माहिती पाहिजेत. ॲज अ वेस्टिजियन आपल्याला प्रत्येकाला माहिती पाहिजे. रात्री जर तुम्ही डीप क्लिन्झिंग ऑइल
किंवा क्लॅरिफाईंग फेस वॉश किंवा क्लिन्झर टोनर लावून चेहरा धुतलात आणि झोपलात, त्याच्यानंतर काहीही चेहऱ्याला लावायचं नाही. सकाळी उठायचं, आपल्या उशीखाली एक टिश्यू पेपर ठेवायचा मोठा, त्याच्यात डोळे फाडायचे, नाक आणि तोंडाचा भाग फाडून तो टिश्यू पेपर रेडी ठेवायचा. तो सकाळी उठल्या उठल्या चेहऱ्यावर लावायचा. त्याने काय होतं, तर जर त्या टिश्यू पेपरवर एकही कुठलाही धब्बा आला नाही तर तुमची स्किन ड्राय. ओके. जर त्याच्यावर सगळीकडे चिपचिप आली, ऑइल आलं, तर तुमची स्किन ऑइल. आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय, इथे तेल आलं, इथे तेल आलं, इथे तेल आलं आणि बाकीचं कोरडं असेल. सो दिस इज कॉम्बिनेशन स्किन. सो हे 3 प्रकारच्या स्किन असतात. आणि सेन्सिटिव्ह म्हणतात अशी स्किन मला वाटतं कुठे अस्तित्वात नाही आहे. लोक मार्केटमधले घाणेरडे साबण पण लावतात आणि सांगतात की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. ओके. सो प्रत्येक वेळेला जर एखादं म्हणाला सेन्सिटिव्ह स्किन आहे का, तर त्याला विचारतो कोणतं साबण लावतो, तर नशीब तो नाही म्हणेल लायबॉय लावतो म्हटलं तर मग काय बोलायचं आपण, है ना. सो सेन्सिटिव्ह असं काही नाही आहे. ह्या 3 प्रकारच्या मेजर स्किन आहेत, ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. आता मी जे 27 प्रॉब्लेम सांगितले, तर ब्रँड विषय महत्वाचं काय, तर या 27 प्रॉब्लेम्सला स्किन फॉर्म्युला 9 मध्ये आपली 10 प्रोडक्ट आहेत जी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. म्हणजे आपल्या ब्रँडची महती काय, तर कमी प्रॉडक्ट मध्ये जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे लोकांचे पैसे वाचतायत की नाही, आपले पैसे वाचतायत की नाही. कोणाला आवडतं का स्किन स्पेशालिस्ट कडे, स्किन स्पेशालिस्ट कडे तुम्ही गेलात आणि पायरी चढलात, असा एकतरी व्यक्ती आहे का की जो शेवटपर्यंत ट्रीटमेंट घेतो, खुश होतो आणि म्हणतो वा मला डॉक्टरकडे गेल्यानंतर फार भारी वाटलं, असं व्यक्ती आहे का. बरेचसे लोक तुम्हाला मधूनच ट्रीटमेंट सोडून दिलेले आढळतात. का आढळतात, तर कॉस्टली जातं, कारण ते कन्सल्टेशन फी भरून भरून दमतात. मग आपला रोल काय आहे सगळ्यांचा, तर आपण सगळे ब्युटी कन्सल्टंट आहोत. मग ब्युटी कन्सल्टंट आहोत तर ॲटलिस्ट आपल्याला आपल्या काही महत्त्वाच्या प्रोडक्टची माहिती पाहिजे. सो ही एक ब्रँडची माहिती. दुसरं म्हणजे आपल्या ब्रँडमध्ये कोरियन टेक्निकने एक प्रोडक्ट बनवलेलं आहे. सो अमेझिंग आहे ना. कोरियन लोकांची स्किन किती सुंदर असते बघा. कोण अशी एकही व्यक्ती नसेल तर कोरियन सिरियल कधी पाहिली नाही, सिनेमा पाहिला नाही, हो की नाही. आपल्याला टेम्पटेशन होतं त्यांची स्किन बघण्यासाठी. सो तशा प्रकारचं प्रॉडक्ट पण आपल्याकडे आहे. त्यानंतर आपला स्किन फॉर्म्युला 9 फार इम्पॉर्टंट आहे. का, तर इंडियन स्किनसाठी, इंडियन स्किन टाईपसाठी, इंडियन टेक्स्चरसाठी आणि इंडियन टोनसाठी बनवलेलं आहे. सो सगळ्यात बेस्ट. दुसरं म्हणजे मार्केटमधून प्रॉडक्ट आणता तुम्ही इतर ब्रँडची, तेव्हा तुम्हाला आवडलं नाही तर परत देता येतं का, नाही. 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी मिळते का, नाही. तुम्हाला प्रॉडक्ट परत देऊन पैसे परत घेता येतात का, नाही. आपल्याकडे देता येतात. सो आपला ब्रँड कसा आहे, एक नंबर ब्रँड आहे. सो असे जवळजवळ मी तुम्हाला 10-15 पॉईंट सांगितले की प्रॉडक्ट वेल रिसर्च आहेत, म्हणून स्किन फॉर्म्युला 9 वापरायला पाहिजे. आता मग मार्केटमध्ये शीट मास्क नाही आहेत का, बघा प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आणतायत 50 रुपयाचा, 100 रुपयाचा, 150 रुपयाचा. पण मी तुम्हाला सांगते की 100-150 रुपयापासून सगळ्यात महागडा ब्रँड कितीचा आहे, 6000 रुपयाचा पण शीट मास्क आहे. पण मग आपलं प्रीमियम आहे की नाही, तरी सुद्धा याची कॉस्ट फार रिझनेबल आहे. आपल्या मास्कची किंमत किती आहे, डिस्ट्रीब्युटरसाठी 260 आणि MRP किती 299. PV कसे खणखणीत 8.67 PV आहे. म्हणजे रिटेल मार्जिन पण आहे, त्याचबरोबर PV पण खणखणीत आहे. आणि हे प्रॉडक्ट आता मी जे तुम्हाला सांगणार आहे हे तुम्ही नोट करा. सगळ्यात पहिलं काय करायचं नाही ते मी सांगणार आहे. किती प्रकारचे मास्क आपल्याकडे आहेत, हायड्रेशन मास्क, C विटॅमिन मास्क आणि E विटॅमिन मास्क. ओके. तर सगळ्यात पहिलं जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाला मास्क देणार आहात लावायला, गरजेचं आहे का देणं, हे ना. सगळ्यांना सुंदर दिसायचंय आणि सगळ्यांना इन्स्टंट सुंदर दिसायचंय. म्हणजे आता मला फंक्शनला जायचंय तर आता मी काय करू, है ना. आता मी काय करू, तो ग्लो शीट मास्क लावायचा. सो आता याला किती वेळ लागतो, तर हा मास्क रात्री लावायचा. लक्षात ठेवा, एकदम लक्षात ठेवा, दिवसभरात हा मास्क लावायचा नाही. रात्री झोपताना आपले 3ही मास्क मधला जो तुम्हाला सुटेबल आहे तो लावायचा. आणि तो लावताना काय करायचं, काळजी घ्यायची, कारण याच्यामध्ये भरपूर सेरम आहे. सो तो अलगद काढायचा, कारण तो पेपर नॅपकिन असतो, तो अलगद काढायचा, ओपन करायचा. चेहरा डीप क्लिन्झिंग ऑइलने किंवा आपल्या कुठल्या तरी चांगल्या प्रोडक्टने वॉश करायचा आणि त्याच्यावर हा लावायचा. 15-20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो मास्क काढायचा. चेहऱ्यावर भरपूर सेरम असतं, ते सेरम मसाज करून काय करायचं, स्किन मध्ये शोषलं जाईल असा हलका मसाज करायचा.
रात्री लावायचं. त्यानंतर चेहरा धुवायचा नाही. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही दिवसा लावलात आणि चेहरा धुतलात तर तो 10 वेळा धुतला तरी तुम्हाला असं वाटेल की आता काय करू अजून मला म्हणजे कारण त्याच्यामध्ये सेरम आहे. सो हा रात्री लावा. हा जबरदस्त रिझल्ट देतोय. तुमच्या स्किनला खूप हायड्रेट करेल, ग्लो देईल. ओके, तर लावायची प्रोसिजर मला वाटतं मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर तरीही सेरम उरेल, तरीही याच्यामध्ये सेरम उरेल. ते तुम्हाला हातापायाला मसाज करायचंय आणि झोपून जायचंय. 6 तास म्हणजे लावल्यानंतर 6 तास तुम्हाला काय करायचंय, चेहरा वॉश करायचा नाही. कारण ह्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते काय करतात, तुमच्या चेहऱ्याला सुंदर करायचं काम करतात. ओके, सो ह्या काळजी मात्र तुम्ही आठवणीने घ्यायला पाहिजे. किती लावायचे आता मला सांगा. इथे असलेल्या लोकांनी मास्क लावले नाहीत का? लावले. पण काय 3 महिन्याला एकदा, 6 महिन्याला एकदा, सकाळी लावला का रात्री लावला आठवत नाहीये, बरोबर आहे. आठवड्यातून 3दा लावायचं आहे. बेस्ट रिझल्ट साठी आठवड्यातून 3दा लावायचं आहे. मग तुम्ही तुमच्या कस्टमरला देणार असाल तर किती पीव्ही जनरेट झाले? चला 3च्या ऐवजी 2 झाले तरी 21 पीव्ही जनरेट झाले एका कस्टमर मागे. आणि मग एक कन्सिस्टन्सी करायची असेल फक्त मास्कची. आता बघा डॉक्टरांनी 30,000चं प्रोडक्ट सांगितलं. डॉक्टर दोघं डॉक्टर आहेत म्हणून ठीक आहे, आपल्या पोटात गोळा आला छान आहे पण गोळा आला. पण तेच 14 मास्क घेतले, 14 मास्क घेतले एका कन्सिस्टन्सी मध्ये. तर पैसे किती लागतील? 3,200 वगैरे पैसे लागतील किंवा 3,170 पैसे 120 3,120 लागतील. 14 मास्क घेतले. कस्टमर किती लागतील? 7 कस्टमर लागतील. मिनिमम 2 जरी द्यायचे असतील तर काम सोपं आहे का कठीण आहे? 4 कन्सिस्टन्सी करेल. हा फ्लोशीट मास्क असे 3 मास्क आहेत आपल्याकडे. CE प्रमोट करताना नाही कुठलाही करा. मी एक सॅम्पल हातात धरायला 3 धरायचे म्हणून मी एक धरलाय हातामध्ये की ऍटलिस्ट 3ही सांगते मी. 5 मिनिटात ते 3ही सांगणार आहे. सो आलं का लक्षात काय काय करायचं? एक तर कन्सिस्टन्सी करू शकता. त्याच्यामध्ये 12 मास्क उचलायचे आणि काय करायचं 3,120 द्यायचे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे मास्क घ्यायचे आणि त्याच्यासाठी बाऊल आहे. हो आणि बाऊल आहेच. सगळ्यात महत्वाचं ट्रिओसाठी मी सांगितले. ट्रिओची ऑफर तुम्हाला मिळणार आहे ना. टाळी वाजवा आणि जबरदस्त बाऊल. काल ऑफर मी घेऊन आलेली आहे. एवढा बाऊल नाहीये चांगला, एवढा मोठा बाऊल. सो सो ह्या मास्कवर तुम्ही ट्रेओची ऑफर घेऊ शकता. दुसरं म्हणजे तुम्ही जी आपल्याला ह्याची ऑफर आली आहे जो बाउलची ऑफर आहे ना ती किती रुपयाची आहे? 3200 3,200 मास्क? 14 मास्क 14 नाही सॉरी हे लिहून घ्या 14 मास्क. 12 किंवा 13 मास्क मध्येच तुमचं काम होणार आहे. ओके, आता ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आता महत्वाचं लिहून घ्या की वापरायचा कसा कळला? क्लिअर? वापरायचा कसा? चुकीचा द्यायचा नाही. चुकीचा दिला तर कस्टमर कायमचा जाईल, स्किन फॉर्म पडला पण जाईल आणि कस्टमर पण जाईल. सो व्यवस्थित त्यांना सूचना देऊन तुम्ही प्रोडक्ट घ्या. आता हे जे टाईप तुम्ही सांगितले 3 टाईप, ते 3 टाईप मध्ये कुणाला कोणता टाईप द्यायचा? हे सगळं झाल्यावर तुमचे मी प्रश्न पण घेणार आहे वेळ असेल तर. आता आपण घेणार आहोत व्हिटॅमिन C मास्क. सगळ्यात पहिले या त्याचं काम काय? ब्लेमिश कंट्रोल आणि टोनिंगचं काम करतो. आणि द्यायचं कोणाला? फक्त आणि फक्त ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्या लोकांना द्यायचंय. कोणाला द्यायचंय? ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्या लोकांना द्यायचंय. आपण बऱ्याच वेळा चुका केल्या आहेत, चुकीच्या लोकांना चुकीचं प्रोडक्ट दिलंय. आपल्याकडे जो शिल्लक होता तो देऊन मोकळे झालोय आपण. करायचं नाही. ब्लेमिश कंट्रोल म्हणजे चेहऱ्यावर जे ऍक्ने म्हणजे जे प्रकार येतात ना पुळ्यांशी रिलेटेड, तर त्याच्यावर कंट्रोल येईल म्हणजे ते कमी होईल, रिड्यूस होईल. आता काय हे काम काय करणार? हा मास्क काम काय करणार? कोणाला द्यायचा? तर ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन वाल्यांना द्यायचा. ड्राय वे स्किन वाल्यांना द्यायचा नाही. आता हे काम काय करणार? तर अँटी ब्लेमिशिंग टोनिंग प्रॉपर्टीज आहेत. ओके, टोनिंग म्हणजे काय की त्वचेला टाईट करण्याचं काम, किंवा आपण म्हणतो ना की पोर्स उघडे असतील, मोठी मोठी पोर्स असतील तर त्यांना काय करतो? टोनिंग करण्याचं काम करतो. टोनरचं काम काय आहे? टोनरचं काम काय आहे? तर पोर्स ओपन झालेली आहे ते नॉर्मल करायचं काम करतो. बंद नाही करत, नॉर्मल करायचं काम करतो. तर ते टोनिंग करेल. आता दुसरं म्हणजे काय? तर तुमच्या चेहऱ्याला ग्लो देण्याचं काम करतो. कोणता मास्क?
ऑइली कॉम्बिनेशन स्किन वाल्यांसाठी जो मास्क आहे सी मास्क, तो काय करतो, नॅचरली ग्लो देतो. त्यानंतर तुमच्या स्किनचं टेक्स्चर, आपलं हे स्किनचं टेक्स्चर आहे बघा, काहींचं स्मूथ आहे, काहींचं खडबडीत असतं, काहींचं आपल्याला बघितल्यावर आवडत नाही. ओके, तर तेच टेक्स्चर स्मूथ करायचं, छान करायचं काम करायचं. आता कोणाला रेकमेंड करायचा, सगळ्यात महत्वाचं, सी विटॅमिनचा मास्क कोणाला रेकमेंड करायचा, ऑइली कॉम्बिनेशन स्किनवाल्यांना, ज्यांची स्किन अनइवन आहे, कुठे गोरे आहेत, कुठे काळे आहेत, कुठे धब्बा आहे, कुठे काय आहे, अशा सगळ्यांना तो तुम्ही रेकमेंड करायचा. पण त्याच्या आधी चेक काय करायचा, ऑइली कॉम्बिनेशन आहे का. त्यानंतर ज्यांना हायपर पिगमेंटेशन आहे, म्हणजे वांग आहे, झाई आहे, त्यांच्यासाठी हा मास्क तुम्ही जे काही त्यांना देणार आहात त्याच्यामध्ये आठवड्याला 3 मास्क अशा प्रमाणे हे ऍड करायचं. त्यानंतर ज्यांना डाग, धब्बे, गड्डे आहेत चेहऱ्यावर, त्यांना कोणता मास्क द्यायचा आहे, सी विटॅमिनचा मास्क द्यायचा आहे. त्यानंतर पिंपल्सवाले गड्डे किंवा ॲक्ने आहेत, ॲक्ने आहेत. आता ॲक्नेचे काय प्रकार आहेत, एक तर पसवाले ॲक्ने, एक विदाऊट पसवाले ॲक्ने असतात. तर त्या दोघींसाठी पण तुम्ही हा मास्क देऊ शकता. आणि ज्यांची पोर्स ओपन आहेत, एनलार्ज झालेली आहे, काही लोक टोनर वापरत नाही, वर्षानुवर्ष फक्त काहीतरी क्लेन्झर कुठला तरी वापरतात, त्यांनी चेहऱ्यावरची पोर्स ओपन झालेली असतात, तर त्या लोकांसाठी हा मास्क स्पेशल आहे ना. सो कोणाला द्यायचा, कोणाला द्यायचा नाही हे महत्वाचं. आता याच्यातले इन्ग्रेडियंट्स एका सेकंदात, पपया एक्स्ट्रॅक्ट घातलेला आहे, ह्याच्यामध्ये लेमन ज्यूस एक्स्ट्रॅक्ट घातलेला आहे आणि नियासिनामाइड नावाचा घटक घातलेला आहे. हा आज फार प्रसिद्ध टीव्हीवरचा घटक आहे, तुम्हाला माहिती असेल. आणि प्रीमियम कॅटेगरीच्या प्रोडक्टमध्ये हा घटक आहे. सो हे 3 सॉलिड घटक आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या स्किनला एक्सफॉलिएट केलं जातं. पपया स्क्रब काय करतो, एक्सफॉलिएट करतो, आणि तो घटक ह्याच्यात घातलाय. ओके, तर हे 3ही घटक फार इम्पॉर्टंट आहेत, खूप सुंदर आहेत, आणि ज्याच्यामुळे आपला मास्क जो आहे हा तुम्ही कोणालाही दिलात तर त्याचे रिझल्ट. आता इन्ग्रेडियंट करून मी आता जास्त बोलत नाही. दुसरा मास्क घेते मी, मला टाइम दाखव. व्हिटॅमिन ईचा मास्क आहे. किती फायदे सांगितले व्हिटॅमिन सीच्या मास्क? रेकॉर्ड करतात लोक ना, त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, जरा नोट काढ. तुमचा जीबी भरला ना मोबाईलमध्ये, तुम्ही डिलीट करणार, मेमरीमध्ये ना डिलीट करतो. दुसरा मास्क आहे व्हिटॅमिन ईचा मास्क, फार महत्वाचा मास्क आहे. हा मास्क तुम्ही कोणालाही देऊ शकता, आता कोणालाही देऊ शकता. आणि मगाच्या याच्यामध्ये एक लिहून घ्या, अँटी एजिंगवर पण तो काम करतो, अँटी एजिंगसाठी पण तुम्ही तो देऊ शकता. आता व्हिटॅमिन ई कोणाला द्यायचं आहे, तर ज्यांना डल स्किन आहे अशा सगळ्या लोकांना तुम्ही देऊ शकता, जेंट्स असतील, लेडीज असतील, सगळ्यांना द्या. आता हे प्रत्येक प्रोडक्ट, स्किन फॉर्म्युला 9चं प्रत्येक प्रोडक्ट, आता मला सांगा, खूप पाऊस पडतो, इथे साधनाताई उभी आहे आणि भरत सर उभे आहे, दोघांना पाऊस लागणार आहे का फक्त साधनाताईलाच लागणार आहे ना? साधनाताईला पण तसंच खूप ऊन आहे, ताई आणि भरत सर उभे आहेत, कोणाला लागणार आहे? दोघांनाही ऊन लागणार आहे. म्हणजे स्किन फॉर्म्युला 9ची प्रोडक्ट प्रत्येकाला, जिथे जिथे स्किन आहे त्या प्रत्येकाला लागणार आहे. सो तुम्ही असं म्हणू शकत नाही की फक्त लेडीजलाच टार्गेट करायचं आणि लेडीजनेच वापरायचं आणि हे फक्त लेडीजचंच प्रोडक्ट आहे, अजिबात नाही. मला तर वाटतं वाह बाई तर या सेशन नंतर धमाल करणार आहे असं मला दिसायला लागलंय. कारण एकतर कॅरी करायला सोपं, सॅक मध्ये 100 ठेवले तरी सुद्धा कळणार नाहीये, कारण वाहबाईने 80 क्रील एका वेळेला दिल्या, म्हणजे काय बोलायचं. मग 100 मार्क कोणी त्याची माहिती नाही. सो हे ह्याचं तो पण इम्पॉर्टन्स आहे की तुम्हाला कॅरी करायला लागणार नाहीये आणि एखादी व्यक्ती त्याला सुंदर राहण्यासाठी एक 300 रुपये आरामात काढून द्यायला तयार आहे. ओके, कारण आपल्याला फेशियल जरी करायचं झालं तरी 1000 रुपयाच्या खाली ती लेडी तोंड वाकडं करते आहे ना, तिच्या दृष्टीने 1000 म्हणजे काय फालतू कस्टमर आहे, बरोबर आहे ना. सो आपण हा मास्क लावून काय होऊ शकतो, आठवड्यात जर 3 वेळा लावला तर काय होईल की आपली स्किन फार इम्प्रूव्ह होईल. सो हा व्हिटॅमिन ईचा मास्क तुम्ही प्रत्येकाला देऊ शकता. कोणासाठी स्पेशल आहे, अँटी एजिंग, अँटी रिंकल, अँटी एजिंग आणि अँटी रिंकल याच्यासाठी ते काम करते. ओके, आता हा मास्क इन्स्टंट मॉइश्चरायझेशन देते, म्हणजे तुमच्या स्किनला काय करते, तुमची स्किन डल स्किनसाठी आपण स्पेशली देणार आहे. मग डल स्किन कोणाची असू शकते आणि स्किन फॉर्म्युला 9 कोणाकोणाला द्यायचं, 18 वर्षाच्या वर सगळ्यांना द्यायचं. आणि सध्या
हा ग्लोशीट मास्क नावाचा प्रकार इतका तरुणाईमध्ये फेमस आहे की ते भरभरून आणत असतात. कुठेही गेले तरी ते असे सहज उचलतात, त्यांच्या बास्केटमध्ये सहज टाकतात. प्रत्येक मॉलमध्ये आहे. प्रत्येक आणि मॉलमध्ये बिलिंग सेंटरजवळ ठेवलं आहे. हा. सो अतिशय मोठं मार्केट आहे, परंतु त्यांना आपल्याला हे सांगायचंय की मार्केटमधला कदाचित 6,000चा मास्क त्याचं एज्युकेशन तुला मिळणार नाही, पण माझ्या मास्कने मी तुला एज्युकेट करू शकते की परफेक्ट कोणी लावायचा. आज मार्केटमध्ये कुठलाही मास्क मिळतो, कुठलाही मास्क कोणीही आणतोय आणि कोणीही लावतंय, पण त्याचा अभ्यास कोणाचा नाही आहे. सो आपल्या प्रोडक्टचा आपल्याला डिटेल्स माहिती आहेत की इन्ग्रेडियंट काय आहेत, कोणाला द्यायचे कोणाला द्यायचे. सॉरी स्निग्धा, लेकिन समझ में आ रहा होगा. तो आता हे काय काम करणार, ह्याचा काय काय फायदा होणार. तुम्ही एखाद्याला डल स्किनला जेव्हा ई विटॅमिन मास्क देताय अँटी रिंकल आणि अँटी एजिंगसाठी, तर सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझेशन इन्स्टंट मिळेल. दुसरं, चेहरा ही जॉ लाईन आहे ही बऱ्याच जणांची लूज झालेली असते, इथे लाईन्स आलेल्या असतात, तर ही जॉ लाईन टाईट करण्यासाठी काम करेल. त्याच्यानंतर फाईन लाईन्स आणि रिंकल्स काढेल. त्यानंतर तुमच्या स्किनला फ्रेश ठेवेल. आणि ज्यांना ज्यांना तरुण दिसायचे, ज्यांना एजिंगची सायन्स नको आहे, त्यांच्यासाठी हा मास्क आहे. तर मला वाटतं इथे बसणाऱ्या प्रत्येकाला तसं हवंय का? मग मास्क घेणार का उद्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये? ओके, व्हेरी गुड. स्किनला ग्लो देणार आहे, तो अशी सगळी कामं करणार आहे. मेन आणि वुमेन सगळ्यांना तुम्ही हे देऊ शकता आणि यंगस्टर कॅटेगरीला पण देऊ शकता. त्याच्यानंतर आता ह्याच्यामधले घटक काय, तर ह्याच्यामध्ये रेपसीड एक्स्ट्रॅक्ट आहे. आता हा रेपसीड एक्स्ट्रॅक्ट नावाचा जो घटक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण स्किन फॉर्म्युला 9ची सगळी प्रॉडक्ट जशी आपली सप्लिमेंट सेल्युलर लेवलवर काम करतात, तशी आपली स्किन फॉर्म्युला 9ची प्रोडक्ट स्किन सेल्युलर लेवलवर काम करतात. सो ह्या रेपसीडला काय म्हणतात? डॉक्टर रेपसीड मला माहिती होतं की हे आहे ना. बरं ठीक आहे, मी कंटिन्यू करते. ज्याला माहिती आहे त्यांनी गुगल करून सांगा. त्याच्यामध्ये हाय लेवल ऑफ ओमेगा 3 आणि हाय लेवल ऑफ ओमेगा 6 आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या स्किनला सुद्धा त्याची गरज असते, तर ते स्किनला ह्या प्रॉडक्टमधून मिळणार आहे. त्यानंतर स्किनला नरिश करणार आहे, स्किनला हायड्रेट करणार आहे. आणि टाईम मला काहीच माहिती नाही सर, म्हणजे आता तिसरा हे घेते, 1-2 मिनिटं राहील. आता तिसऱ्या मास्कवर जाते, इंटेन्स हायड्रेशन मास्क. आता इंटेन्स हायड्रेशन मास्क कोणाला द्यायचा, तर इट इज स्पेशली मेड फॉर ड्राय स्किन. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी द्यायचा. आणि बऱ्याच डल आणि ड्राय स्किनसाठी तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला जेंट्सची जी स्किन असते ती बऱ्याच वेळेला ऑइली असते. तुम्हाला फार कमी जेंट्स असे मिळतील की ज्यांची स्किन ड्राय आहे. सो तुम्ही जेंट्सना देताना एकदा चेक करा आणि त्याला ते तुम्ही प्रॉडक्ट सजेस्ट करा, कारण तुम्ही योग्य प्रॉडक्ट सजेस्ट करणं फार गरजेचं आहे. आता हे काम काय करतं, तर डल आणि ड्राय स्किनवर काम करतं. दमलेली त्वचा जी एक्झॉस्ट झाली, आपण बघतो ना एखाद्याला बघितल्यावर म्हणतो बाप रे एक्झॉस्ट झालाय, म्हणजे संपला, याचं दिवसभराचं सगळं काम संपलेलं दिसतंय, हे त्याच्या चेहऱ्यावरनच कळतंय की आता हा पडला की झोपेल असं आपण म्हणतो. तर त्या त्वचेसाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. काय करतं, तर सॉफ्ट आणि सपल करतं, तुमच्या स्किनला छान सपल करण्याचं काम करतं हे प्रोडक्ट. त्यानंतर एखादी वीक झालेली त्वचा पण तुम्हाला वाटली, असं त्याच्याकडे बघून तुम्हाला ही सिम्पटम्स वाटली, तर त्या त्वचेला पण तुम्ही देऊ शकता. इन्स्टंट मॉइश्चर देतं, कारण मास्कचं नाव काय आहे, तर इंटेन्स हायड्रेशन देण्याचं काम करतं. आता ह्याच्यातले इन्ग्रेडियंट्स काय आहेत, तर ह्याच्यामध्ये ओट एक्स्ट्रॅक्ट आहे. त्याच्यानंतर सोडियम हायड्रोलुनिक जे ॲसिड आहे ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे. हा सुद्धा घटक आज मार्केटमध्ये टीव्हीवर फार फेमस घटक आहे, जो प्रीमियम ब्रँडमध्ये असतो. तर आता त्याचं काम काय आहे, तर जंटली एक्सफॉलिएट करतं. एक्सफॉलिएट करतं म्हणजे काय, मी तुम्हाला पहिल्या मास्कला पण म्हटलं की एक्सफॉलिएट करतं. जनरली आपली जी स्किन असते बघा, सगळ्यांनी जर लग्नातले फोटो काढून बघितले तर तुम्ही म्हणाले यार कसा होतो मी, कशी होते मी, आणि आता मी कशी झाली आहे ना. किंवा म्हणून यांच्याशी लग्न झालं म्हणून माझी अशी दमवणूक झाली आणि म्हणून मी अशी झाली, असं खापर फोडतात की नाही. सो त्याचं कारण बेसिकली असं आहे की 28 दिवसाचं स्किनचं सायकल असतं, 28 डेज स्किनचं सायकल असतं. पेशी जन्म घेते आणि पेशी मरते, तर तो कालावधी असतो. सो त्या कालावधीमध्ये
जेव्हा तुम्ही 17-18 वर्षाची असतात तेव्हा ॲटोमॅटिक एक्सफॉलिएशन होतं, पण कालांतराने ते ऑटोमॅटिक होत नाही. त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणून आपण पपया स्क्रब देतो ना सगळ्यांना, डीप क्लिन्झिंग ऑइल लावा सांगतो का, तर डीप पोर्स मधलं क्लिनिंग करतं. पपया स्क्रब डेड सेल्स काढतं. सो म्हणून त्याचा ह्या घटकाचा आपल्याला उपयोग असतो इथे. तर इथे काय करतं, जंटली एक्सफ्लॉइलेट करतं, डेड स्किनला काढून टाकतं, तुमची स्किन ब्राईटर थोडीशी उजळवतं. आवडेल ना सगळ्यांना आत्ता जो कलर आहे त्याच्यापेक्षा थोडा उजळलेला, किंवा आता लेडीज ब्लाऊजच्या आतला कलर किंवा जेंट्स बनियनच्या इथला कलर जो असतो तसं तुम्हाला व्हायला आवडेल की नाही, तुमचा चेहरा तसा दिसला तर आवडेल की नाही. सो तो रंग तुम्ही परत मिळवाल. त्यानंतर तुमचं मॉइश्चर रिटेन राहील आणि त्यानंतर जे ॲसिडचं मी तुम्हाला नाव सांगितलं ते तुमच्या स्किनला अति ड्राय होण्यापासून, म्हणजे ड्राईंग आणि फ्लेकिंग, तर ह्या प्रकारापासून तुम्हाला वाचवेल. सो हे तीनही मास्क खूप जबरदस्त आहेत आणि या तीनही मास्कचा तुम्ही ज्या ऑफर्स आहेत त्या ऑफर्सना जर कनेक्ट केलं आणि हे मास्क जर घेऊन आलात, तुम्ही स्वतः वापरा आणि तुम्ही भरपूर लोकांना हे मास्क देऊ शकाल. आणि कॉस्ट वाईज पण अफोर्डेबल आहेत आणि त्याच्या फीचर्स वाईज पण ते खूप ग्रेट आहेत. सो तुम्ही शेअर करा. म्हणजे मी असं नाही म्हणत की ते फक्त कमी प्राईसचे आहेत म्हणून, पण त्याचे फीचर्स खूप अफलातून आहेत. सो खूप मोठा बिझनेस आपण या प्रोडक्टमध्ये क्रिएट करू शकतो. थँक्यू सो मच.